वरील तणावाच्या पार्श्वभूमीवर त्याचप्रमाणे मंदिराला जो धमकीचा मेल आलेला होता, त्या संदर्भाने माननीय पोलीस अधीक्षक महोदय, पोलीस विभागाचे अधिकारी, त्याचप्रमाणे संस्थांचे संरक्षणचे जे अधिकारी कर्मचारी जे आहेत त्यांच्यासोबत बैठक घेतली आणि सुरक्षेच्या संदर्भाने जे आहेत ते SP साहेबांनी काही सूचना दिलेल्या आहेत. सर्व यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोडवर जे आहे ते राहण्यासाठी सांगितलेले आहे. मंदिरामध्ये जो भक्त दर्शनासाठी येतो त्याची तपासणी करून सोडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी संस्थान परिसरामध्ये संस्थांचे शिर्डीमध्ये फिरून सर्व पोलीसची सर्व यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोडमध्ये आहे आणि भक्तांसाठी कोणत्याही भक्ताच्या सुरक्षिततेसाठीच्या सर्व उपाययोजना ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत. तसे दिसलं पाहिजेत या संदर्भाने सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. सर्वांना पेट्रोलिंग करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जे मंदिर परिसरामध्ये BDDS टीम मार्फत जे आहे ते नियमितपणे तपासणी करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. साई भक्तांसाठी काय सूचना आहेत, काय आव्हान तुम्ही कराल? या संदर्भाने जे आहे ना आमचा कमिटीचा ठराव बी झालेला आहे, तदर्थ समितीचा ठराव झालेला आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने जे आहे मंदिर परिसरामध्ये जे हार फुले आणि प्रसाद जो येतो तो उद्यापासून जो आहे बंद करण्यासाठीचा आमचा समितीचा ठराव झालेला आहे. उद्यापासून या पार्श्वभूमीवर जे तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि मंदिराला आलेली धमकी जी आहे या पार्श्वभूमीवर मंदिरामध्ये जे भक्त हार फुले आणि प्रसाद घेऊन येतात त्याला उद्यापासून जे आहे ती बंदी जी आहे ती या तणावाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली आहे.